हाय अँड हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल की आम्ही नगरला होतो. मग आम्ही नगरवरून सरळ निघालो पुण्यासाठी. तर रस्त्यात आम्हाला उसाचा रस दिसला. मग आम्ही उसाचा रस पिला आणि आमची नेक्स्ट जर्नी चालू केली. पण हर्षूचं काही पोट भरलं नाही, म्हणून पप्पांनी परत गाडी थांबवली आणि हर्षूसाठी आईस्क्रीम घेतली. आम्ही इथं आईस्क्रीम घेतली माय ऊर्जा. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आम्ही फायनली पोचलो पुण्याला. घरी गेल्यानंतर मला खूप भूक लागलेली, म्हणून घरामध्ये एक मॅगीचं पॅकेट पडलेलं, म्हणून म्हटलं की चला मग मॅगी बनवूया. आणि यावेळेस मॅगीच्या पॅकेटमध्ये 2 मसाले आलते, एक स्पेशल टॉपिंग आणि एक मॅगी मसाला. मग मॅगी बनवायला स्टार्ट केलं. गॅसवर गरम पाणी ठेवलं, त्याच्यात मॅगी टाकली आणि त्याच्यात मॅगी मसाला टाकला आणि मग नंतर मॅगी तयार झाली. द नेक्स्ट मॉर्निंग आम्ही गेलो खंडेरायाचं दर्शन घ्यायला. आणि नेहमीप्रमाणे आज रविवार होता, म्हणून गडावर भरपूर गर्दी होती. मग पटकन आम्ही नवीन गडाचे दर्शन घेतले आणि ह्या गडाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो जुन्या गडाच्या कडेपठारच्या पायथ्याला. तिथे दर्शन घेऊन झाल्यानंतर मला तर भरपूर भूक लागलेली, पण ह्यांचा पेढा खाऊ घालायचं सुरू. दादा पास झाला 10वी. आणि आमच्या हर्षूला तर स्वीट भरपूर आवडतं, मग तो कुठला का ना असो. मग हर्षूनी पण पेढा खाल्ला. पेढा खाल्ल्यानंतर आम्ही सगळे निघालो कानिपनाथ वडापाव खायला. खरंच इथला वडापाव तो खूपच टेस्टी असतो. आम्ही नेहमी इथं वडापाव खायला येतो. वडापाव खाल्ल्यानंतर घरी गेल्यावर जेवण केलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.